विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेश पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता। झिशान सिद्दीकींना पक्षांतर्गत होणाऱ्या विरोधामुळे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी किरण पांडव यांना संधी देण्याची मागणी। ओबीसी चेर आणि शिंदेचे निकटवर्ती असल्याने पांडव यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर। संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना भाजपच्या कोट्यातील 3 जागांसाठी उमेदवारी। तळागाळातील कार्यकर्त्याला संधी देण्यात आली। संदीप जोशींची विधान परिषदेवर जाण्याची घोषणा झाल्यानंतरची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांनी छोट्या कार्यकर्त्याला परिषदेची संधी देऊन सामान्यांचा सत्कार केला। संजय केनेकर यांची घोषणा झाल्यानंतर वक्तव्य। दीड वर्षाचाच कालावधी मिळाला असला तरी भरपूर काम करणार। दादाराव केचेंची विधान परिषदेवर उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेतून 4 इच्छुक। चंद्रकांत रघुवंशी, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्यासह नागपूरच्या किरण पांडव यांच्या नावाची सुद्धा चर्चा। इच्छुकांच्या गर्दीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सावध पवित्रा। नाराजी टाळण्यासाठी विधान परिषद उमेदवारीच्या नावाची आयत्या वेळी घोषणा होण्याची शक्यता। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपात येण्याची खुली ऑफर। विशाल पाटील भाजपसोबत आले तर सांगलीच्या विकासाला गती मिळेल, मंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान। भाजपा प्रवेशाबाबत कोणताही विचार केला नाही, खासदार विशाल पाटलांची प्रतिक्रिया। मंत्री चंद्रकांत पाटलांना माझ्या कामाची पद्धत आवडली असेल, विशाल पाटील यांची प्रतिक्रिया। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक। महानगरपालिका निवडणुकी तयारीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आढावा घेण्यात आला। विलास बनसोडे हत्या प्रकरणात लवकरात लवकर गुन्हा दाखल होईल, भाजपा आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। काही दिवसांपूर्वी विलास बनसोडेंचा मारहाणीत मृत्यू झाला होता। न्यायालयाच्या स्थगितीच्या निकालावर संशय घेणं हा मूर्खपणा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे संतापले। राजकीय षडयंत्र विरोधकांकडून सुरू असल्याचाही कोकाटेंचा आरोप। औरंगजेबाची कबर हटवणं म्हणजे शिवरायांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार असल्याची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेब यांच्यात फरक नाही, सकपाळांचा फडणवीसांवर घणाघात। अहमदनगरच्या चिंचोडी पाटील येथील रयत शिक्षण संस्थेच्या नवीन शालेय इमारतीचं उद्घाटन। शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। देश हिंदू पाकिस्तान बनण्याच्या दिशेनं सामनामधून संजय राऊतांची रोखठोक टीका। मोदी शहांचं राज्य एक दिवस जाणारच, पण जाताना ते देशाचे तुकडे करून जातील, राऊतांची भीती। मुंबई महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 12 लाखात घरं। 4700 घरांसाठी लॉटरी, उद्यापासून अर्ज भरता येणार। म्हाडात हेलपाटे मारणाऱ्या सर्वसामान्यांची पायपीट थांबणार, सर्वाधिक गर्दीच्या विभागात ऑनलाईन सुविधा देणार। कार्यालयावर येणारा ताण लक्षात घेऊन निर्णय। ठाण्यात अनधिकृत बांधकाम पाडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। न्यू श्री स्वामी समर्थ बोरिवडे हाऊसिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या जमिनींवर प्रतिवादींनी केलेल्या आक्रमणासंदर्भात याचिका दाखल होती। राज्यात उन्हाचा पारा 40च्या पुढचे 5 दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता। रायगड जिल्ह्यात उन्हाचा तडाखा, पारा 40 अंशांच्या पार। वाढत्या उष्णतेमुळे कलिंगडाची मागणीही वाढली। तुकोबांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त पंढरपूरमध्ये तुकोबांच्या चिपळ्या आणि पादुका दर्शनासाठी त्या खुल्या करण्यात आल्या। शके 1605 मधील महाराजांच्या अभंगांची दुर्मिळ हस्तलिखित प्रत देखील भाविकांसाठी खुली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान। देहू संस्थान आणि अखंड वारकरी संप्रदायाच्या वतीनं शिंदेंचा पुरस्कारानं सन्मान। वाशिम जिल्ह्यात मार्च महिन्यातच सर्व धरणांची तळ गाठण्यास सुरुवात। 35 लघु प्रकल्प आणि 3 मध्यम प्रकल्पात फक्त 29% जलसाठा शिल्लक।
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी ING गुलदार ही युद्धनौका सिंधुदुर्गच्या विजयदुर्ग बंदरात दाखल. हे जहाज निवती रॉक जवळ समुद्रात पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम रीफमध्ये रूपांतरित करण्यात येणार. ठाण्यात 35 एकर भूखंडावर नवीन कचरा प्रकल्प उभारण्याच्या हालचालींना वेग. पालिकेचे 45 डंपर मधून वाहतूक होत असल्याची माहिती. धुळ्यातील शिरपूर शहरातील जैन गल्लीत 3 मजली इमारत कोसळली. इमारत कोसळल्यानं परिसरात भीतीचं वातावरण. सोलापुरातील भुईकोट किल्ल्याच्या 1 किलोमीटर परिसरात चिकन आणि अंडी विक्रीला मंदी. बर्ड फ्लू शिरकाव झाल्यानं चिकन शॉप्स बंद राहणार. अतिदक्षता विभागात रुग्णाला हातानं हवा देण्याची वेळ. नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची दुरावस्था दाखवणारा व्हिडिओ व्हायरल. सांगलीच्या कासेगावमध्ये जयंत केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील 250 पेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग. नाशकात रंग खेळण्यासाठी 60 वर्षांनंतर रंगपंचमीची तयारी जोरात. रहाडाची तयारीही जोरात. गावदेवीच्या टुरिस्टच्या आर्थिक घोटाळ्यातील सीलबंद शॉपमध्ये चोरीचा प्रयत्न. CCTV कॅमेऱ्याद्वारे पोलिसांचा तपास सुरू. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात अल्पवयीन मुलीचं अपहरण. आरोपी तरुण पोलिसांच्या ताब्यात. अतिप्रसंग करण्याच्या उद्देशातून अपहरण केल्याचा पीडितेचा आरोप. चंदन प्लास्टिक कंपनीच्या गोदामाला भीषण आग. अहिल्यानगर जामखेड रोडवरील सारोळा बद्दी गावाजवळची घटना. आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी. रायगडच्या दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार. चांदोरे गावाजवळ कारनं अचानक घेतला पेट. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरजवळ चालत्या कारनं घेतला पेट. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कुठलीही जीवितहानी नाही. चंद्रपूरमधील वनविकास महामंडळाच्या मामला भागातील जंगलामध्ये भीषण आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न. रायगडच्या दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तिहेरी अपघातात एकाचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. भाईंदरच्या उत्तन परिसरात 75 वर्षीय व्यक्तीची हत्या. 2 अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पुण्यात एकाच रात्री 3 अपघात. वेगवेगळ्या अपघातात 2 जणांचा मृत्यू. पोलिसांकडून तपास सुरू. एका जंगलात लागलेली आग विझवत असताना वनमजुराचा होरपळून मृत्यू. गोंदियाच्या प्रतापगड बीटमधली घटना. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात कचऱ्याच्या शोधात बिबट्याकडून कचरा कुंड्यांमध्ये शोध. कुत्र्यांप्रमाणे बिबटे देखील कचऱ्यात फेकलेलं चिकन मटण शोधून खात असल्याची ग्रामस्थांची माहिती. साताऱ्यात वणव्यामुळे 2 बसेस जळून खाक. बसचं मोठं नुकसान. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. भंडाऱ्यात गोसे खुर्दच्या डाव्या कालव्याचा उपकालवा फुटल्यानं शेती पाण्याखाली. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे उपकालवा फुटल्याचा दावा. किल्ले शिवनेरीवर आग्या मोहोळ माशांचा हल्ला. शिवाई मंदिर परिसरात मोहोळ माशांच्या हल्ल्यामध्ये 10 ते 15 दुर्गप्रेमींना जखम. परभणीत दारूबंदीसाठी सोनपेठमध्ये पोलिसांना घेराव घालत नागरिकांनी विचारला जाब. अवैध दारू विक्री बंद झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. सांगलीच्या बुधगाव रस्त्यावर एका भरधाव कार चालकानं 8 ते 10 दुचाकी चालकांना उडवलं. नागरिकांकडून कार चालकाला चोप. गाडीचीही तोडफोड. हिंगोलीत स्कॉर्पिओ आणि आयशारचा अपघात. अपघातात 5 गंभीर जखमी तर 3 किरकोळ जखमी. भंडाऱ्यात एसटी बसनं महिलेला चिरडलं. पतीसह 2 मुलं किरकोळ जखमी. बस चालकाविरोधात गुन्हा दाखल. वर्ध्यातील गोल मार्केट परिसरात रात्री 2 मजली इमारत कोसळली. यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. रात्रीची वेळ असल्यानं मोठा अनर्थ टळला. नंदुरबारमध्ये डोंगराला लागलेल्या आगीत आदिवासी कुटुंबाचं घर जळून खाक. घर जळून खाक झाल्यानं दाम्पत्याचा आक्रोश. कराडमधील
जलक्रीडा पूर्ण क्षमतेनं सुरू, पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंकडून आढावा. मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्यासाठी पर्यटन विभागानं विविध उपाययोजना करण्याच्या मंत्र्यांच्या सूचना. पेणमध्ये मुदत संपलेल्या पदार्थांचा माध्यान्ह जेवणात समावेश. माध्यान्ह जेवणातील हळद, मिरची, मिठाची पाकिटं कालबाह्य असल्याचं समोर. जेवण बनवणाऱ्या व्यक्तीकडून सर्व प्रकार समोर. धुलीवंदनाच्या दिवशी 6118 पुणेकरांवर पोलिसांची कारवाई. ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्ह आणि विरुद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई. 50 लाखांच्या दंडाची वसुली. मुंबई गोवा महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी. होळी संपल्यानंतर कोकणाच्या दिशेनं गेलेल्यांचा आता पुन्हा मुंबईच्या दिशेनं प्रवास. माणगाव बायपास ते मुगवली परिसरात 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. नाशिक शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असल्याचे फलक. उपायुक्त यांच्या दालनाबाहेरही मराठीतच बोलणं अनिवार्य असल्याचा फलक. बीडच्या आष्टी तालुक्यात ट्रक मालकाकडून चालकाला डांबून ठेवत 2 दिवस मारहाणीत एक चालकाचा मृत्यू. संशयावरून 1 जण पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती शिवाजी महाराज यांना बदनाम करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र. मंत्री शिवेंद्रराजेंचा आरोप. काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कार्याला महत्त्व दिलं नाही. शिवेंद्रराजेंचा घणाघात. हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे एक्स पोस्ट करत पदाधिकारी कार्यकर्त्यांना आदेश. यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात कमिशनबाजी सुरू असून त्याला संजय राठोड यांचा पाठबळ. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंनी राज्य सरकार आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर केले गंभीर आरोप. ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजेंनी घेतली भाजपच्या आमदारांची भेट. आगामी कुंभमेळा नियोजनासंदर्भात भेट घेत असल्याची माहिती. विमा प्रश्नावर खुली चर्चा करावी. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांना ओमराजेंचं खुलं आवाहन. तर वायफळ बडबड आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना अभ्यास करून बोलावं. राणा जगजितसिंग पाटलांची टीका. कराडामध्ये काँग्रेसला धक्का. काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य, काँग्रेस प्रवक्ते आणि कार्यकर्त्यांनी केला मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश. भिवंडीच्या राहनाळ ग्रामपंचायतीतील चरणीपाडा इथे आगरी समाज भवनाची निर्मिती. वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते लोकार्पण. खासदार सुरेश म्हात्रेंचीही उपस्थिती. उद्योगपती गौतम अदानी यांनी सागर निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट. दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात. 30 मार्च गुढीपाडव्याला मोदी नागपूर दौऱ्यावर. मोदी हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्याची शक्यता. या दौऱ्यात मोदी दीक्षाभूमीलाही भेट देण्याची शक्यता. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन 20 मार्चपर्यंत भारत दौऱ्यावर. केंद्रीय मंत्री SP सिंग बघेल यांनी क्रिस्टोफर लक्सन यांचं दिल्लीत केलं स्वागत. पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा लष्करावर पुन्हा भीषण हल्ला. पाकिस्तानचे 90 सैनिक मारले गेल्याची माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.